शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना ओळा माजीवाडा विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख व वैष्णव प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मरेना यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती लाभली। या प्रसंगी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, गजानन चौधरी, श्रीकांत भोईर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। नरेश मरेना हा माझा जुना मित्र आहे, पण मी उपस्थित जनतेसमोर सांगतो, मी आज त्यांच्याकडून पुष्पगुच्छ घेऊ शकत नाही। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यामध्ये भयावह हल्ला झाला। पोलीस आजूबाजूला असताना निखिल वागळे यांना मारण्यात आले, त्याची गाडी फोडण्यात आली। अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या मारण्यात आल्या। महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जायचे, आता हे महाराष्ट्र हे गुंडा राष्ट्र म्हणून ओळखले जाऊ लागलं आहे। जनता जोपर्यंत उद्रेक करत नाही तोपर्यंत हे घटनाबाह्य सरकार असंच चालू राहील। हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे, कामं होतच राहतील, पाणी येतच राहील, लाईट लागतच राहील, राजकारणी राजकारण करतच राहतील, पण जनतेने काय करायचं आहे याचा विचार जनतेने आता करायला हवा। हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा आहे, तर महाराष्ट्र SM जोशी यांच्या विचारांचा आहे। शिव फुले शाहू आंबेडकर यांचे विचार सांगणार आहे। या महाराष्ट्रात जर असं होत असेल तर ती तुम्हाला आणि आम्हाला दोघांनाही लाजिरवाणी अशी गोष्ट आहे। शेवटी मतदार निवडून देत असतात, त्या मतदारांना निर्णय घ्यावा लागेल की महाराष्ट्र हातात राहू द्यायचा आहे की महाराष्ट्राची अशी अधोगती चालू ठेवायची। जर तुम्हाला ती थांबवायची असेल तर तुम्हाला दोनच पर्याय आहेत, एक तर निष्ठावान नरेश मरेना यांच्यासारख्या माणसांच्या मागे उभे राहा, नाहीतर गद्दारांना मतदान करा। जर तुम्हाला महाराष्ट्रात सूर्याच्या पिसाळांची अवलादी हव्या आहेत, या महाराष्ट्रात शिवाकाशीत हवेत, ज्यांना छातीचा कोट करून महाराजांनी जीव वाचवला होता तसे शिवाकाशीत हवेत। निर्णय तुमचा आहे। या महाराष्ट्राच्या मातीचा स्पर्श माझ्या कपाळाला झाला आहे, त्यामुळे तुम्हाला एवढीच विनंती करतो की मतदान विचार करून करा। महाराष्ट्र वाचवायचं असेल तर गद्दारांना गाडून टाका, असं यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले। नरेश मरेना यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र उत्सवाला आलो। आपण इकडलं चित्र पाहिलं असेल, ठाण्यामध्ये आजही शिवसेनेच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे। याचा अर्थ असा आहे की ठाण्यातली शिवसेना ही जागच्या जागी आहे। जे कोणी चोऱ्या माऱ्या करून पळाले असतील त्यांच्याबरोबर शिवसेना नाही। बोला, पुढे बोला। महाराष्ट्र हा अधोगतीच्या मार्गाला जातोय। पॉलिटिकल व्यवस्थेमध्ये पोलीस स्टेट म्हणतात की राज्यकारभार कोसळतो आणि राजाश्रय असलेल्यांनाच जीवनदान मिळतं आणि पोलिसांचा नको तिथे वापर जास्त होतो आणि हवा तिथे होतच नाही, तेव्हा त्याला पोलीस स्टेट म्हणतात। युरोपमध्ये 1945च्या अगोदर अनेक पोलीस स्टेट निर्माण झाल्या आणि त्यामुळे दुसरं महायुद्ध झालं। आज महाराष्ट्रामध्ये जे काय चालू आहे ते लज्जास्पद आहे। आता होळी रे होळी म्हणायचं नाही, आता गोळी रे गोळी म्हणायचं। महाराष्ट्राच्या वाटोळ करायला निघालेल्या या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच आहे। पूर्ण पोलीस बंदोबस्त असताना काल सांगितलं जातं आम्ही शोभा उधळू, पण त्यांना अटक केली जात नाही। हेच जर आम्ही केलं असतं तर आमच्या घरावर पहारे ठेवले असते, पोलीस रस्त्यानेच आम्हाला उचलून घेऊन गेले असते। आणि मला माहित नाही तुम्ही हे राज्यभर दाखवणार आहात की नाही, पण त्या लोकांवरती 307, 120B या अन्वय कलम घालावेत, त्यांना अटक करावी अशी जाहीर मागणी मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतर्फे करतो। गुन्हेगारीला जेव्हा राजाश्रय मिळतो तेव्हा महाराष्ट्रासारखा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आता महाराष्ट्र राहिला नाही, तो गुंडा राष्ट्र झालाय। तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच मैदानात उतरावं लागेल। आवाज उचलूच नाही, कोणी उद्रेक होऊच नाही, विद्रोह होऊच नाही। हे जेव्हा घडतं तेव्हा विद्रोहाला अजून बळ मिळतं। कोणी तुमचा गळा दाबू शकत नाही, शब्द बाहेर पडणारच आणि ते शब्द विद्रोही असतील। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स,
पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कोकणी बाजारपेठाला व्यासपीठ मिळवून देणारे असे मालवणी महोत्सव व्हावेत, असे प्रतिपादन महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी केले. ठाण्यातील मालवणी महोत्सवाला भेट दिल्यानंतर आमदार लाड यांनी माध्यमांशी संवाद साधून महोत्सवातील अस्सल मालवणी जेवणाचा आस्वाद चाखला. तसेच जत्रेतील विविध खाद्यप्रकारांची माहितीही घेतली. यावेळी आयोजक सीताराम राणे, ग्लोबल कोकणचे संजय यादवराव, परिवहन सभापती विकास पाटील, कोकण ग्रामविकास मंडळाचे विनोद देसाई, संदीप शिंदे उपस्थित होते. ठाण्याच्या शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला आमदार प्रसाद लाड यांनी भेट दिली. महोत्सवातील भव्य गणपती मंदिरात दर्शन घेऊन आमदार लाड यांनी मालवणी जेवणाचा आनंद घेतला. तसेच महोत्सवातील विविध स्टॉलची माहितीही घेतली. यावेळी बोलताना त्यांनी यंदा या महोत्सवाचे 25वे वर्ष आहे, पण मी 2011 पासून सतत 13 वर्ष सीताराम राणे यांच्या महोत्सवाला येत आहे. कोकणी माणूस जिद्दीने उभा राहिला आहे हे अभिमानास्पद आहे. कोकणातील ही चळवळ सीताराम राणे यांच्यासारख्या ठाणेकरांनी जिवंत ठेवली आहे. तेव्हा कोकणातील बाजारपेठेला व्यासपीठ मिळवून देणारे असे महोत्सव शहरामध्ये व्हायला हवेत, अशी अपेक्षा आमदार लाड यांनी व्यक्त केली. महोत्सवात फेरफटका मारल्यानंतर आमदार लाड यांनी प्रवेशद्वारावरील सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्याचा आनंदही लुटला. अरे कच्चे नको देऊ रे. नाही काय काढतात तिकडे गरम तोंडात एखादं टाकून. कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आयोजित कोकण महोत्सवामध्ये आमचे फार जुने मित्र सन्माननीय कोकणाचे सुपुत्र सीताराम राणेजी दरवर्षी हा महोत्सव आयोजित करतात. मला वाटतं हे 25वे वर्ष आपलं असेल आणि 2011 पासून सातत्याने 13 वर्ष या कार्यक्रमाला मी येतोय. ज्या वेळेला माडाचा सभापती होतो, आमदार होतो, त्या पलीकडे जाऊन मी सीतारामचा मित्र आहे आणि या कोकणवासियांचा मुलगा, याचा मला आनंद आहे. अतिशय सुंदर प्रकारे नेटनिटक्या पद्धतीने चांगले कार्यक्रम राबवून सातत्याने 10 दिवस ठाण्यामधील कोकणवासियांसाठी एक आगळा वेगळा महोत्सव, एक आगळा वेगळा उत्सव करायचा प्रयत्न राणेसाहेबांचा असतो. मला वाटतं की अशाच पद्धतीत कोकणाची एकी, कोकणाचे एकत्रपणा हा या माध्यमातून पाहायला मिळतो. छान छान स्टॉलला भेट दिली, मालवणी कोंबडी वडे खाल्ले, कोकम कढी प्यायलो, प्रॉन्स पाहिले, सुका बांगडा पाहिला. त्यामुळे अतिशय खेकड्यांपासून सर्वांपर्यंत असा हा चांगला उत्सव. परंतु माझी चूक झाली की मी 7 वाजता आलो. खरं तर सीतारामकडे मी 9:30 वाजता यायला पाहिजे होतो, म्हणजे पोट भरून कोकणी माणसावर्ग खाऊन देखील गेलो असतो. मालवणी महोत्सवाची सुरुवात 2 फेब्रुवारी पासून सुरू झाली आणि दिन प्रतिदिन या ठिकाणी एवढी गर्दी व्हायला लागली. सीताराम राणेंचा मालवणी महोत्सव रौप्य महोत्सवी वर्षात दाखल होत असताना लोकांनी अक्षरशः या मालवणी महोत्सवाला डोक्यावर घेतलंय. उभं राहायला जागा नाही अशी परिस्थिती गेल्या 2 दिवसामध्ये होती. आणि निश्चितपणे जर चांगलं दिलं तर ठाणेकर गर्दी करतात. मग ते चांगलं खाणं असो, चांगले सांस्कृतिक खाद्य असो किंवा अन्य कोकणातले आमच्या पदार्थ असो. आणि त्याच्यामुळे मालवणी महोत्सव रौप्य महोत्सवामध्ये हिट गेलेला आहे.
आणि याच्यातला अत्यंत चांगला भाग असा आहे की या ठिकाणी रोज संध्याकाळी अग्निहोत्र देखील होतं. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात सर्वकष स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात आयोजित केलेल्या सर्वकष स्वच्छता अभियानात स्थानिक नागरिक व शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसोबत महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनीष जोशी, अनघा कदम, उपनगर अभियंता विकास डोले, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे तसेच महापालिका अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. कळवा नाका येथून याची सुरुवात करण्यात आली. कळवा परिसरातील मुख्य रस्ते हे झाडून त्यानंतर पाण्याने स्वच्छ करण्यात आले. रस्त्यांवरील दुभाजक हे स्क्रबरच्या साहाय्याने घासून नंतर पाण्याच्या फवारणीने स्वच्छ धुण्यात आले. परिसरातील रस्त्यांबरोबरच शहरातील उद्याने व मोठे नाले देखील स्वच्छ करण्यात येत आहेत. नाल्यातील गाळ काढला जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी नमूद केले. कळवा परिसरातील सर्वकष स्वच्छता मोहिमेत कळवा नाका परिसर, बेलापूर रोड, करवाळ सर्कल, नक्षत्र गार्डन घाट, मनीषानगर परिसर गेट नंबर, मनीषानगर स्मशानभूमी, शास्त्री नगर, कळवा प्रभाग समिती कार्यालय यांसारख्या विविध भागांमध्ये ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आणि हे म्हणजे मोठेवाले पण गाड्या ट्रॅफिक येणारच नाही डेव्हलप पण सुद्धा कसं आहे फक्त पाठीमागे प्रायव्हेट प्लॉट जो आम्ही इथे टेम्पररी काम करणार तो जेव्हा डेव्हलप आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून आपण ठाणे शहरामध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह हा सुरू केलेला आहे. आज कळवा प्रभाग समितीमध्ये ज्या ठिकाणी दररोज स्वच्छता होते या ठिकाणी आपण स्वच्छता करतोच आहे, परंतु त्याचप्रमाणे गार्डन्स असतील, फुटपाथ असतील आणि मोठे नाले हे सुद्धा आपण या डीप क्लिनिंग ड्राईव्हमध्ये स्वच्छ करतो आहे. याला खूप चांगला प्रतिसाद आहे. आमचे सर्व विभागाचे कर्मचारी या अभियानामध्ये सहभागी होतात. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी, विद्यार्थी यांचा सुद्धा सहभाग खूप चांगला मिळालेला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने वृक्षावली 2024 या 13व्या भव्य अशा झाडे, फुले, फळे, भाजीपाला या प्रदर्शनाचं उद्घाटन शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची प्रदर्शनास गर्दी झाली होती. तर सदरचं प्रदर्शन हे रेमंड रेस ट्रॅक JK ग्रॅम पोखरण रोड नंबर 1 येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उपायुक्त मिताली संचेती, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील उपस्थित होते. या प्रदर्शनात कुंड्यांमधील शोभिवंत पानांची झाडे, कुंड्यातील शोभिवंत फुलझाडे, वामन वृक्ष, आमरी, कुंडीतील वृक्ष, हंगामी फुले तसेच इतर असे एकूण 22 विभाग, पोटविभाग आहेत. त्याचबरोबर शहरातील उद्याने व बागांच्या स्पर्धा देखील इथे आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये लहान मोठ्या अशा एकूण 250 स्पर्धकांनी भाग घेतला आहे.
तसेच या प्रदर्शनात बागांशी संबंधित वस्तू, उत्पादने, बांबूंपासून तयार करण्यात आलेली शोभिवंत वस्तू इत्यादींचे जवळजवळ 40पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत. प्रदर्शनामध्ये लायन्स क्लब, मध्य रेल्वे, माहीम नेचर पार्क, MSCHI, लोढा ग्रुप, हिरानंदानी ग्रुप, MCHI इतर तसेच प्रत्येक नागरिकांनी असे एकूण 70 ते 80 संस्था व नागरिक यांनी या प्रदर्शनामध्ये भाग घेऊन देखावे तयार केले आहेत. वृक्षावली 2024 या प्रदर्शनात घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या प्रदर्शनास ठाणेकर नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे. सकाळी अरेंजमेंट परत चेंज झाले ना. भोवळ आल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आशा वर्कर्सच्या आरोग्याचा धोका टळला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. विविध मागण्यांसाठी शहापूर ते मंत्रालय दरम्यान काढण्यात आलेल्या पदयात्रेत वाढत्या उष्म्याने भोवळ येऊन त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्या सगळ्यांना शासकीय जिल्हा रुग्णालयाअंतर्गत येणाऱ्या शहापूर येथील आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतलेल्या आशा वर्कर्सला राज्य सरकारकडून न्याय हवा आहे. त्यासाठी विविध मागण्या घेऊन आशा वर्कर्स मंत्रालयावरती निघाले आहेत. पदयात्रा काढून त्या सरकारचे लक्ष वेधून घेत आहेत. ही पदयात्रा ठाण्याकडे येत असताना अनेकांना भोवळ आल्याने त्या बेशुद्ध पडल्या. अनेकांना श्वास घेण्याचा त्रास झाला. त्यापैकी 18 जणींना या त्रासापासून भिवंडी येथील आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. तिथे 12 जणींवरती उपचार सुरू करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आले, तर 6 जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार सुरू असून त्या धोक्याच्या बाहेर आल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं. दरम्यान जिल्हा रुग्णालयात त्यांची योग्य काळजी घेऊन त्यांना बरं करण्यात आल्याने उपचार घेत असलेल्या आशा वर्कर्स आणि इतरांनी डॉक्टर कैलास पवार यांचे आभार मानले. आपल्याकडे काल या भिवंडीवरनं चालत येत असताना काही लोकांना चक्कर येऊन पडल्या, काहींना त्रास व्हायला लागला. तर आपण तात्काळ आपली टीम त्यांच्यासोबत होतीच. त्यांना IGM हॉस्पिटलला दाखवण्यात आलं आणि त्याच्यानंतर जेव्हा वाटलं की ट्रीटमेंटची वगैरे गरज आहे त्या सिव्हिल हॉस्पिटल ठाण्याला त्यांना रिफर करण्यात आलं. आपण इकडे त्यांना ॲडमिट केलं. ऑब्वियसली आम्ही त्या सुप्रिटेंडशी त्या डॉक्टरांशी बोलवतो म्हणून त्यांना इकडे बोलवलं आहे. आणि हा जो वाढ बघाल आपण आशाचा मोठा मोर्चा इथे आलेला आहे. त्या आशा वर्करसाठीच हा वाढ आपण तयार केला. जवळपास आपण 150 बेडची तयारी केलेली आहे आणि जास्त जर कोणाला लागलं तर आपण जवळपास 2 बेड पण देणार आहे. तर काही समजा आजारी पडलेच लोक तर त्यांना सगळ्यांना मेडिकल व्यवस्था प्रॉपरली मिळावी ही आमची तळमळ आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही या 6 लोकांना ॲडमिट केलं होतं. त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट केली. आताही त्या पद्धतीने खरोखर खुशी हॉस्पिटल आशीर्वाद देत आहे. सगळ्या स्टाफनी त्यांना मदत केली. आणि आमची तीच आहे की आपले जे आशा वर्कर्स आहेत जे इकडे आलेत घटकावर त्यांना त्रास होऊ नये आणि त्याला काही त्रास लागले त्याला मेडिकल आणि बाकी सगळी मदत आपल्याला करायला पाहिजे. आणि आताही ते ठाण्याला जे बोर्ड नाक्यावर थांबलेलं आहे तिकडे आपली जवळपास रात्री आम्ही 14 ॲम्ब्युलन्सेस उभे करून ठेवली होती. 5 डॉक्टरच्या टीम होत्या. आता आपल्याकडे 5 डॉक्टरच्या टीम आणि 10-12 ॲम्ब्युलन्सेस तिथे उभ्या केलेल्या आहेत. कोणाला काही लागेल तर आपण छत्रपती शिवाजी हॉस्पिटल कळवा किंवा सिव्हिल हॉस्पिटल ठाणे या ठिकाणी पेशंट रिफर करतोय. आणि गरज पडली तर आपण काही गोष्टी फेरी काही प्रायव्हेट हॉस्पिटलला पण शिफ्ट करायची आपली तयारी आहे. परंतु त्यांना जी काही गरज लागेल त्याप्रमाणे आपण त्यासाठी मदत करतो. संजय धनगर, मी आनगाव PSC मध्ये काम करते. राहते मिटपाडा शेलार. आणि इथं मी हॉस्पिटलमध्ये चक्कर येऊन तिथं पडलेली. या स्टॉपनी मला इथं आल्यावर सगळी व्यवस्थित सोय दिली ना आता मी बिलकुल बरी आहे. घरी जाऊ शकते, एरियात काम करू शकते. जार निघाल्याशिवाय काम करणार नाही. जार आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच. सर तुम्ही सेवा खूप केली आमची तुमच्या स्टॉपनी आणि तुमचे ना करून मनापासून सगळं आभार. जेवढं माझं 75